सोहळ्यामध्ये रस्त्यावर उतरलेली असते। जसं मी म्हटलं की कसबा गणपती आता या चौकामध्ये येतोय, बेलगाव चौकामध्ये, आणि तिथे ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर हळूहळू ही मिरवणूक जी आहे ती पुढे सरकणार आहे। विशाली, आपण पुण्यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 22 ते 24 तास या मिरवणुका या ठिकाणी चालत असतात। पुणेकर यामध्ये सहभागी होत असतात। ही सकाळची दृश्य आहेत, पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी आपण या मिरवणुका पाहतो, ढोल ताशांचा गजर पाहतो। रात्रीच्या वेळेला जर आपण पाहिलं तर रोषणाई असते, सगळे जे रथ आहेत त्या रथांवर देखील रोषणाई केली जाते। एक वेगवेगळी अनोखी अशी दृश्य खरं तर आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतात। रांगोळ्यांच्या सडा जो आहे तो या ठिकाणी घातला जातो। ज्या ज्या मार्गावरून बाप्पाची मिरवणूक निघत असते, पुण्यामधले मानाचे 5 गणपती यांची मिरवणूक ज्या रस्त्यावरून निघत असते त्या ठिकाणी रांगोळ्यांचे सडे जे आहेत ते घातले जातात। आणि अशाच पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नाहीये पुणेकरांचा। ढोल ताशा पथकांचं खूप सुंदर सादरीकरण या ठिकाणी